शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी लोकशाहीच्या मंदिरात मतदारांनी कशी गर्दी करावी यावर आधीच चर्चा सुरू होती. पण त्याचवेळी रेणुका मंदिरावरून जाणाऱ्या ITI रोड आणि धनगरवाडा या परिसरात काहीतरी असं दिसलं की निवडणूक आयोगाला एक क्षणभर वाटलं की ही तर लोकशाही की जादूगरी. कारण रस्त्याकाठाशी दिसून आलेले दृश्य पाहून लोकांना वाटलं, अरे हे काय, भूतं पिशाच्यांचंही एक्झिट पोल सुरू झालं का? लोकशाहीला चविष्ट करण्यासाठी की भानामतीला चव आणण्यासाठी 2 लाकडी शेंबड्यांमध्ये म्हणजे अगदी प्रेमानं शिजवलेला भात ठेवलेला, त्यावर मखमली हळदी कुंकू, 3-3 सुयांनी टोचलेल्या बाहुल्या आणि 6 लिंबूंचा एकदम लिंबू झिंबू सेशन. जणू काही परिसरात भानामती नव्हे तर भूतांची आफ्टर पार्टी चालू होती की काय. इतकंच नव्हे तर तांब्याच्या तारेसारखी असणारी लांब वस्तू अशी असून तिची एक बाजू अगदी सपाट. हे बघून गावात चर्चेला उधाण आलं की जादूटोणा की मतदान मशीनला वायरलेस कनेक्शन. घटनेनंतर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भीतीपेक्षा जास्त जिज्ञासा दिसली. एकानं तर थेट विचारलं, अहो हे कोणतं पाककला स्पर्धेचं अवशेष आहे की भूतांची मास्टर शेफ ऑडिशन होती? ही बातमी कळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष खंडेराव हेरवाडे आणि सचेतन बनसोडे घटनास्थळी धडकले. त्यांनी परिस्थिती हाताळली आणि भानामतीच्या त्या तफरीहचे साहित्य निर्जंतुक करून डिलीट करून टाकलं. तसं बघायला गेलं तर त्यांनी ही कामगिरी अगदी स्वच्छ तंत्र मंत्र अभियान म्हणून पूर्ण केलं. खंडेराव हेरवाडे म्हणाले की 21व्या शतकातही असे प्रकार की अरे बाबा, आजकाल भूतही 5Gवर आली आहेत आणि आपल्या लोकांना अजून सुया लिंबूच हवेत. तर सचेतन बनसोडे यांनी थोडं मिश्किलपणे सांगितलं की या प्रकारामुळे लोक घाबरतात, पण खरी भीती त्यांना मतदानाच्या रांगेची असते. घटना काही गंभीर नसली तरी शिरोळमध्ये एक दिवसभर तरी चर्चा ऐकायला मिळत होती की काही जण म्हणाले हा प्रचाराचा नवा घरेलू स्टाईल आहे. काही जण म्हणाले की राजकीय पक्षांची ऑफलाईन मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे. पण एक गोष्ट नक्की की मतदार घाबरला नाही, तेवढं धैर्य निवडणुकीतल्या रांगेत उभं राहण्यासाठीच लागतं. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी. आज निवडणुकीचा दिवस आहे, मतदान चालू आहे, जोरात चालू आहे. त्यानिमित्ताने इथे उतार टाकला आहे, म्हणजे भानामती करली भानामती. आज काय कुठलं बुधवार नाही, गुरुवार नाही, अमावस्या पौर्णिमा नाही, हे निवडणुकीसाठी टाकलेलं आहे. त्याच्यामुळे काय होणार नाही. आता आम्ही हाताने घेतले, आम्हाला काय बघायला पाहिजे, काय झालं नाही. कुणी असं घाबरून गावल्यात कोणी. आणि बघा 3-3 टाचण्या गावल्यात, काय ओळखायचं. गावल्या आहेत, टाचण्या आहेत, भात आहे, दुरड्याचे काय ओळखायचं, काय बिबा आहेत. त्याच्यामुळे काय होणार नाही. जो चांगलं काम करतो तो निवडून येणार आहे. त्याचं चांगलं काम होतं निवडून येणार आहे.